हेलो 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 आओ आओ ही गणराज कथा में आपका स्वागत है। आओ आओ ही गणराज कथा में आपका स्वागत है। आओ आओ ही गणराज कथा में आपका स्वागत है। आओ आओ हे गणराज कथा में आपका स्वागत है।
गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री परमात्मने नमः। श्री जानकी वल्लभो विजयते तरा। श्री राम कथा रस रसिक प्रभु श्री शंभुनाथ हनुमान। प्रेम सहित आसन धरहु सुनहु कथा करू गान। श्री सीताराम जी महाराज की। श्री सीतानाथ समारंभा श्री रामानंदार्य मध्यमा। अस्मद् आचार्य पर्यन्ता वंदे श्री गुरु परंपरा। श्री सद्गुरुदेव भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये।
भगवान की, पवन सूत हनुमान की, श्री दत्तात्रेय भगवान की, अत्रि अनुसया माता की, श्री संत केशवगिरी जी महाराज की। ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव। चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम। महिला मंडळ, जी काय तुमची कुजबूज सुरू आहे ना, अक्षतावाल्या भावांनो, अक्षता नाही वाटायच्या आज, कालच झालं लग्न, साखर आहे हे बघा। महिला मंडळ कृपया विनंती आहे, कुणी आपसात कुजबूज करू नका, गप्पा मारू नका। 12 महिने तुम्हाला गप्पाच मारायचे आहे। मला माहिती आहे 12 महिने तुम्ही देवाचं चिंतन करत नाही आणि ऐकतही नाही। मग अगदी राहिले फक्त अजून 2 दिवस, म्हणून सर्वांनी अगदी शांततेत आनंदाने असणाऱ्या गोड प्रभूच्या या कथेचं रसपान आम्ही सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे। अगदी आनंदानं सर्वांनी त्या ठिकाणी कुणीही गडबड गोंधळ करू नका, आरडाओरडा करू नका, आपापली लहान लेकरं सांभाळा। चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम। चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम। सच्चिदानंद घन, एक बानी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र हे जीवनाची व्यथा दूर करणार आहे, जीवनातील दुःख वजाबाकी करण्याचं हे साधन आहे। तुम्ही म्हणता ताई, तुम्ही म्हणता दुःख वजाबाकी करण्याचं साधन आहे। आता आम्ही प्रपंचवादी माणसं आहोत। प्रपंच जर म्हटलं तर प्रपंच काय आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार। सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, तिथे सुखाचा विचारच नाही आहे। आणि मग तुम्ही म्हणता ताई प्रपंचातील सुख दुःख वजाबाकी करण्याचं हे एकमेव साधन आहे रामायण। मग दुःख बांधवडी जर आहे तर मग सुख कसं मिळणार आहे? पण त्या दुःखात सुद्धा त्या दुःखाचं निराकरण कसं करायचं, त्या समस्येचं निराकरण कसं करायचं हे आम्हाला अखिल कोट ब्रह्मांड चालक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र शिकवतं। बघा अभिट असणारी ही गोड कथा काय शिकवते? तुम्ही म्हणताल काय सर्वच काही शिकवते म्हणजे सासू नसूनशी कसं वागावं हे रामायण शिकवतं का? हे सुद्धा रामायण आम्हाला शिकवतं। विचारा कौसल्या मातेला सून कशी असावी। कौसल्या माता सांगतात माझ्या सीतेसारखी माझ्या सुनेसारखी सून असावी।
विचारा सीता मातेला सासू कशी असावी. सीता माता म्हणते माझ्या सासू सारखी असावी. विचारा चक्रवर्ती सम्राटाला, राजा दशरथाला पुत्र कसा असावा. चक्रवर्ती सम्राट सांगतात माझ्या पुत्रासारखा पुत्र असावा. विचारा प्रभू रामचंद्रजीला बाप कसा असावा. रामप्रभू असं नाही म्हटले 14 वर्षासाठी मला वनवासाला पाठवलं आणि त्याला मी बाप कसं म्हणू. अजिबात नाही. रामचंद्र प्रभूला विचारा पिता कसा असावा. त्यावेळेला रामचंद्र प्रभू सांगतात अरे असा उदार पिता माझ्या पित्यासारखा असावा. राजा दशरथासारखा पिता नाही म्हटले, ज्यानं 14 वर्षाचं असं अमर्यादेचं राज्य मला दिलं. वनवासात पाठवलं तरी प्रभूनं म्हणावं अमर्यादेचं राज्य दिलं. विचारा रामचंद्र प्रभूला माता कशी असावी. तर रामचंद्र प्रभू असं नाही म्हटले कौशल्य सारखी असावी, तर रामचंद्र प्रभू म्हणतात माझ्या कैकेयी मातेसारखी माता असावी. तर काय असावी त्याची कारण आपण पुढे कथेत बघणारच आहोत. बघा काल आपण जो प्रसंग पाहिला कथेमध्ये, जनक नंदिनी जानकी, सीता माता आणि रामचंद्र प्रभूंचा विवाह सोहळा. आता धनुष्यभंग करायचा होता. धनुष्यभंग कालच झाला, पण चक्रवर्ती सम्राटाला निमंत्रण नव्हतं. हाही प्रसंग आपण काल पाहिला, त्याचं कारणही पाहिलं. राजा जनकानं असा पण का ठेवला होता की जो उचलून धनुष्याला बाण लावेल. शिवधनुष्याचा पण का ठेवला. जर कदाचित जरा शिवधनुष्य भंग कुणाकडनं झाला नसता तर जानकीचा विवाह झाला नसता का. मग असा पण का ठेवला, तर त्याचं कारण आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा तो जो शिवधनुष्य होता तो भगवान शिवजीनं परशुरामजींना दिलेला होता आणि परशुरामजीने तो जनकाच्या नगरीमध्ये, जनकाच्या महलामध्ये ठेवला होता. तर तो ज्या वेळेला तो धनुष्य जनकाच्या महलामध्ये आणला, त्यावेळेला हजारो पहिलवान एकत्रित येऊन त्यांनी तो ओढून आणला होता. तसा आणताच येत नव्हता, फार जड असणारा. जो धनुष्य 10,000 पहिलवानांनी एकत्रित येऊन उचलल्या जात नव्हता, तो धनुष्य जानकी घोडा घोडा करून खेळत होती. किती ताकद असेल, किती शक्तिशाली होत्या आमच्या स्त्रिया. आणि बघा ते जनकाच्या लक्षात आलं. जनकाच्या महलामध्ये पूर्वीच्या काळी कसल्या फरच्या आल्या, सारवलेलं असायची राहायची. एक दिवसची घटना, राजा जनक जे बाहेरून आले आणि त्यांनी पाहिलं धनुष्याच्या आजूबाजूला दररोज सारवलेलं असायचं, पण आज मात्र त्या ठिकाणी धनुष्याच्या खाली सारवलेलं नाहीये. सारवलेलं आहे, दररोज सारवलेलं नसायचं, आज सारवलेलं आहे. आणि मग मात्र त्या ठिकाणी राजा जनकानं आपल्या प्रिय कन्येला आवाज दिला, जानकीला. जानकी, जानकी म्हणजे सीता माता धावत आली. जी पिताजी क्या बात है, काय झालं. सांगितलं बेटा अगं या धनुष्याच्या खाली कुणी सारवलं. मी सारवलं बाबा. छोटीशी 5 वर्ष वयाची जानकी, मी सारवलं बाबा. लहान लेकराचं बोलणं किती गोड असतं. मी सारवलं बाबा धनुष्याच्या खाली, तू सारवलं. राजा जनकाला जरा आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. राजा जनक म्हणतात तू कसं सारवलं. अगं जानकी 10,000 पहिलवान एकत्र आले तर त्यांच्याकडून तिळभर न हलणारा हा धनुष्य, आणि तू म्हणते मी सारवलं. तू कसं सारवलं. त्यावेळेला माझ्या जानकी मातेनं डाव्या हातानं धनुष्यावर उचलला आणि उजवा हात असा फिरला. राजा जनकाच्या नेत्रातनं अश्रू तरळले. सांगितलं बस बस बेटा, धनुष्य खाली ठेव. आणि राजा जनकाला त्याच ठिकाणी साक्षात्कार झाला, ही कन्या काही सामान्य कन्या नाही आहे म्हणून. आणि त्याच वेळी राजा जनकानं त्या ठिकाणी
पण केला मनोमन शपथ घेतली, अरे तो धनुष्य 10,000 मल्लांकडनं उचलल्या जात नाही, तो धनुष्य माझी जानकी डाव्या हाताने उचलते. म्हणजे ही काही सामान्य कन्या नाही आहे. आता मी ही जानकी त्यालाच देईल जो धनुष्य उचलून बाण लावीन. म्हणून पण ठेवला होता, जो उचलून बाण लावीन त्याच्या गळ्यात माझी जानकी वरमाला पुष्पमाला घालेल. एवढे गोड प्रसंग आहेत रामायणातले. बघा इथे एक प्रसंग आला. काल आपण थोडं वेगात पुढे गेलो होतो वेळ झाल्या कारणानं. रामचंद्र प्रभू लक्ष्मण जे विश्वामित्रजी त्या वाटिकेमध्ये थांबलेले आहेत. आम वृक्षाची जी बाग होती तिथे थांबलेले असताना रात्रीचा प्रसंग आहे. विश्वामित्रजींना निद्रा लागली, रामप्रभूला सुद्धा निद्रा लागली, पण लक्ष्मणजी मात्र त्या ठिकाणी रात्रीचे 12-1 वाजले. आपल्या भावाची पावलं आपल्या मांडीवर घेतली आणि रात्रभर पाय चेपत होता. पाय चेपता चेपता लक्ष्मणाला थोडीशी खंत वाटली. म्हणाला, उद्या दादाच्या हातून धनुष्य भंग होईल, जानकी दादाच्या गळ्यात माळा घालेल, आणि उद्या मात्र मी जर इथं पाय चेपवण्यासाठी चरण सेवा करण्यासाठी आलो तर मला येता येणार नाही. का तर दादाची पत्नी सीता भाभी इथं राहील, आपली वहिनी इथे राहील, तर आपल्याला दादा पाय चेपू देणार नाही. खंत वाटली आणि माझ्या राघवेंद्र सरकाराचा हा शेवटचा दिवस आहे माझ्या जीवनातला. किती मी अभागी आहे, किती दुर्दैवी आहे की उद्यापासून मला माझ्या दादाच्या चरणाची सेवा भेटणार नाही. म्हणून ढसढसा रडायला लागले. जसे रडू लागले लक्ष्मणजी, लक्ष्मणाचे गरम अश्रू रामचंद्र प्रभूंच्या तळव्यांवर तळपायांवर पडली. प्रभूला जाग आली. उठून पाहतात, वरती पाहतात, जाग आली. वरती पाहिलं तर आकाशामध्ये चांदण्या चंद्र दिसू लागले. उठून पाहता, उठून बसले. तो आपली पावलं आपल्या सावत्र भावाच्या मांडीवर आहे आणि आपला सावत्र भाऊ आज ढसढसा रडतोय. उठले, लक्ष्मणजीचे नेत्र पुसले, अश्रू पुसले, जवळ घेतलं. लखन बेटा काय झालं तुला? अरे काय झालं तुला? असं तू का बोलत नाही, का रडतो? राजा बाळा तुला आई बाबांची आठवण आली का? सांगितलं दादा खरं सांगू का तुम्हाला, विश्वाचा चालक मालक विश्वाचा माईबाप माझ्या सोबत असताना मला कोणत्या माईबापाची आठवण येणार आहे? मग तू का रडतो? दादा उद्या तुमचं लग्न होणार आहे, मला माहिती आहे सीता तुमच्या गळ्यात माला घालणार आहे. प्रभू म्हणले मग म्हणून रडतो का तू काळजी करू नको, अजून एखादी मुलगी बघून तुझंही लग्न लावू, पण तू काळजी करू नको, रडू नको. प्रभूने लक्ष्मणजीने सांगितलं दादा तुमचं लग्न होतं म्हणून मला रडायला येत नाही. मग का रडतो लक्ष्मणा? अरे तू काळजीच करू नको, वेळ पडली तर सीता तुला देऊन टाकेल, माझा विवाह बाजूला ठेवेल, पण आधी तुझा विवाह लावून देईल, पण तू रडू नको बाबा. सांगितलं दादा याच्यासाठी मी रडत नाही. का रडतो? तर त्यावेळेला कारण सांगितलं दादा उद्या सीता तुमच्या गळ्यामध्ये वर मला घालेल, ती तुमची पत्नी होईल, पण उद्यापासून जर मी चरण सेवा करायला आलो ना दादा तर दरवाजावरती आडवी उभी राहील आणि मला पहिला प्रश्न करेल कशासाठी चाललात? मी जर म्हटलो दादाचे चरण सेवा करण्यासाठी निघालो तर ती सांगेल आता मी आहे चरण सेवा करायला, तुम्ही काय काळजी करू नका. त्यावेळेला प्रभू स्मित हसतात आणि प्रभूचे नेत्र सुद्धा तरळले. प्रभूने सांगितलं लक्ष्मणा अरे एवढ्यासाठी तू रडतो आहे? त्यावेळेला प्रभूनं सांगितलं लक्ष्मणा अरे माझ्या चरण सेवेसाठी जर तुझी एवढी तळमळ आहे ना तर लक्षात ठेव, माझ्या उजव्या पायाची सेवा सीता करेल, डाव्या पायाची सेवा तू करशील, आणि ज्या दिवशी तुम्ही दोघही गैरहजर असताल त्या दिवशी दोन्ही पावलाची सेवा माझा एकटा हनुमान करील. बोलिये हनुमान जी महाराज की.
काय भाव आहे विचार करा. अरे भावानं भावाशी कसं वागावं हे सुद्धा आम्हाला आमचं रामायण शिकवतं. विचार करा, एका सावत्र भावाच्या चरणाची सेवा उद्यापासून भेटणार नाही म्हणून एक सावत्र भाऊ मध्यरात्री रडतो. हा इतिहास ज्या हिंदुस्थानमध्ये घडला त्याच हिंदुस्थानमध्ये आज 5 फुटाच्या भिंतीसाठी आणि 2 फुटाच्या रस्त्यासाठी आम्ही कुऱ्हाडी डोक्यात घालायला लागलो भावाच्या. हे प्रसंग जेव्हा हिंदुस्थानमध्ये घडतात त्यावेळेला प्रश्न पडतो, नेमकी रामायण याच देशामध्ये घडलं होतं का? हे भाऊ याच देशामध्ये जन्माला आले होते का? काय भाव आहे महाराज, भावासाठी किती त्याग आहे. अरे भावानं भावाशी कसं वागावं हे सुद्धा आम्हाला आमच्या राघवेंद्र सरकाराचं चरित्र शिकवतं. म्हणून तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जीवनातील सर्व प्रश्नाची उत्तरं रामायणामध्ये आहे. पण तेवढं सखोल रामायण आम्ही कधी वाचलंच नाही. आम्हाला कधी वेळच भेटला नाही. आम्हाला पाहुणे रावळे घेणं देणं, सोयरे धायरे घेणं देणं, उसाचं बियाणं, खत पाणी ह्यातच आमचा वेळ चालला. आम्हाला कधी वेळच भेटला नाही. आणि म्हणून जीवनामध्ये धर्मग्रंथाची संगत करा, वाईट संगत कधी करू नका. रामायण असेल, गीता माऊली असेल, श्रीमद भागवत असेल, भगवान दत्तात्रयांची कथा असेल, नाथांच्या कथा असतील, शिवमहापुराण कथा असेल, किती आहे आपल्याकडे. एवढं असून सुद्धा आम्ही काय करतो, देवयानी मालिका पाहतो, अजून कोणत्या कोणत्या मालिका पाहतो. एका माऊलीने मला काल प्रश्न विचारला, काहीतरी त्यानं त्या पिक्चरचं नाव घेतलं, ताई तुम्हाला तो पिक्चर माहिती आहे का म्हणे. म्हणलं बाबा टीव्हीचा ना आमचा जवळजवळ संबंध नाही, टीव्हीच पाहिला नाही, पाहताही नाही. तर धर्मग्रंथ बघा, काही बंगार सिरियल बघता जे आपल्याला आपल्या संस्कृतीच्या विरोधामध्ये ज्यातून शिकवण मिळते ते बघू नका. तुमच्या जीवनाचं सार नाही होणार. ज्या काही सिरियल आहेत सध्याच्या, फक्त विविक्त कुटुंब पद्धती, सुनेनं सासूशी किती चालीनं वागावं, किती राजकारणानं वागावं, आणि सासूनं कसं वागावं, नणंदेनं कसे घरात वाद होतील हे शिकवल्या जातं. तुम्हाला बघायचं असेल ना, स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचं दिव्य मालिका बघा, विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं जीवन चरित्र बघा, झाशीच्या राणीचं चरित्र बघा, धर्मवीर शंभू राजांचा रक्तरंजित नरसंहार बघा, ज्यातून तुम्हाला धर्माचे धडे शिकवले जातील, जीवन कसं जगावं हे तुम्हाला त्यातनं शिकवण भेटेल. अशा सिरियल नक्की बघा. द केरला फिल्म बघा. आणि पाठीमागे एक सिरियल रिलीज झाली होती लव जिहादची, त्या सिरियल बघा. लेकी बाळीच्या जीवनाचं कल्याण होईल, कुठे कशी सावधानता बाळगावी हे सर्व आहे महाराज. आणि म्हणून ग्रंथाची संगत करावी. रात्रीचा प्रसंग आणि पुढे काय घटना घडली काल आपण पाहिले इथे झाकीच्या माध्यमातून. विवाह सोहळा प्रभूचा 1-2 मिनिटं आपण संकीर्तन करूया. हेलो 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 हेलो. ओ मेरे राम जी का नाम गाए जा, मेरे राम जी का नाम गाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा. मेरे राम जी का नाम गाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा. बोलो रामा घनश्यामा, बोलो रामा घनश्यामा. मेरे
लिया है तेरा नाम, मिल गए मेरे दिल को आराम, मिल गए मेरे दिल को आराम, मिल गए मेरे दिल को आराम। जब से लिया है तेरा नाम, मिल गए मेरे दिल को आराम, मिल गए मेरे दिल को आराम। जब से लिया है राम नाम, मिल गए मेरे दिल को आराम। बोलो रामा घनश्यामा, बोलो रामा घनश्यामा, मेरे राम जी का नाम गाए जा, अपने जीवन की बात मिटाए जा। जब से लिया है राम नाम, मिट गए सारे बिगड़ेगा, मिट गए सारे बिगड़ेगा, सारे बिगड़ेगा, सारे बिगड़ेगा। ओ जब से लिया है राम नाम, मिल गए मेरे दिल को आराम, मिल गए मेरे दिल को आराम, मिल गए मेरे दिल को आराम, मिल गए मेरे दिल को आराम। ओ जब से लिया है राम नाम, मिल गए मेरे दिल को आराम। जब से लिया है राम नाम, मिल गए मेरे दिल को आराम। बोलो रामा घनश्यामा, बोलो रामा घनश्यामा, मेरे राम जी का नाम, राम जी का नाम गाए जा, अपने जीवन की बात मिटाए जा, अपने जीवन की बात मिटाए जा। ओ राम 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 राम, बोलो जय जय राम राम, राम 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 राम, जय 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 राम राम, राम 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 राम, जय 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 राम राम। वृंदावन में राधे राधे, अयोध्या में राधे राधे, वृंदावन में राधे, वृंदावन में राधे राधे, राम 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 राम, 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 राम 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 राम। जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री प्रभु रामचंद्र भगवान की जय। अशा प्रकारे प्रभूचं चरित्र एका सावत्र भावानं भावाशी कसं वागावं हे सुद्धा आम्हाला आमच्या प्रभूचं चरित्र शिकवतं. आणि म्हणून बघा रामचंद्र प्रभू सीता माता हा आता विवाह ठरलाच झाला तर संपन्न. पण राजा जनकाच्या भावाजवळ अजून 3 कन्या शिल्लक होत्या. राजा जनकाला तर कन्याच नव्हती. ये तो धरा की बेटी थी, धरती मातेची. त्यानं जनकानं तिचं पालन पोषण केलं, सांभाळ केला, म्हणून जानकी म्हणून तिचं नाव संबोधलं गेलं. विचार करा, जनक नंदिनी जानकी सीता माता एका विदेही त्यागी राजाची कन्या होती. पण किती संघर्ष जीवनामध्ये झाला. शेवटी वनवासाला जावं लागलं. पण पित्याला दोष दिला नाही ना सासऱ्याला दोष दिला, स्वतःच्या कर्माला भांडावं. बऱ्याच वेळा महिला म्हणतात माझ्या पित्यानं माझं चांगलं नाही केलं.
अरे बाप कोण आहे? चांगलं करणारा शरीर रूपी बाप आहे. फक्त एकदा की हे शरीर निघून गेलं काही नाही. म्हणून त्या माता पित्यांना कधी दोष देऊ नका. आणि दोष का देऊ नये? काय म्हणतील ताई, मग दुःख झालं तर मग दोष कुणाला द्यावा? हे सुद्धा आम्हाला सीता मातेचं चरित्र शिकवतं. पुढे तुम्ही बघाल कथेमध्ये प्रसंग आजच्या, जनकाच्या भावाजवळ 3 मुली आहेत. राजा जनकालाही माहित नाही, चक्रवर्ती सम्राटालाही माहित नाही. जेव्हा हा शिवधनुष्य भंग झाला, जानकीनं प्रभूच्या गळ्यामध्ये माला घालायची आहे. प्रभू हायटेड आहे, उंच आहे, प्रभू हाईट आहे प्रभूची जास्त. जानकी अगदी हाईट कमी होती. जानकीचे हात भगवंताच्या गळ्यामध्ये वर माला घालायला पुरत नव्हते. हार टाकायचा गळ्यामध्ये, पण प्रभू उंच आहे. जानकी वरती पाहते. लक्ष्मणजीनं पाहिलं, विश्वामित्रजीचं लक्ष गेलं. विश्वामित्रजी म्हणतात, लखन जानकी बघते आहे. अरे राम खाली वाकत नाही, काय भानगड आहे? म्हणे बाबा मी जाऊ का आगे? म्हणे तू कशाला जातो? तर लक्ष्मणाने सांगितलं, बाबा शादी में बुढ़े लोगों ने ज्यादा ध्यान नहीं देना चाहिए, बोले तुम यही बैठो, मुझे जाने दो. लक्ष्मणजी पुढे आले. जानकी बघते आहे प्रभूच्या गळ्यात हार कसा घालावा. आणि रामचंद्र प्रभूला सवय होती, जेव्हा जेव्हा लक्ष्मणजी चरण स्पर्श करायचे, दर्शन करायचे, रामचंद्र प्रभू खाली वाकायचे आणि लक्ष्मणाला उचलून गळ्याशी लावायचे. आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मणजी धावत आले, प्रभूच्या चरणाला मिठी मारली. रामचंद्र प्रभू जसे खाली वाकले लक्ष्मणाला घेण्यासाठी, तेवढ्याच जानकीनं प्रभूच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. जशी वरमाला घातली. आता बघा, राजा दशरथाला पत्र पाठवण्यात आलं. महाराज दशरथजी की जय हो. हे पत्र विश्वामित्रजींनी पाठवलं. दुपारची वेळ होती. राजा दशरथ रामचंद्र प्रभूची अतिशय प्राणप्रिय पुत्र, माझा राम कुठे असेल, माझा राम काय खात असेल, काय त्याची अरण्यात व्यवस्था असेल की नाही, ही काळजी करत होते. या काळजीमध्ये तेव्हा मात्र प्रभू लक्ष्मणजीनं आपलं राजा दशरथानं ती वाट पाहत असताना मिथिलेचे सैनिक राजा दशरथाच्या दरबारामध्ये गेले. आणि ते राजा असं म्हणतच होता, माझा राम काय करत असेल. तेवढ्यामध्ये पत्र हातामध्ये दिलं. रामाचं पत्र आहे. त्या पत्राला राम समजून कवटाळून त्या ठिकाणी रडायला लागलेला आहे. आनंदाचे अश्रू, खूप आनंद झाला माझा राघव. ज्या वेळेला भरतांनी पत्र वाचलं, पत्रामध्ये ताटिका वधापासून तर परशुराम विदाई पर्यंतचा सर्व इतिहास त्या ठिकाणी वाचला. राजा दशरथाला अतिशय आनंद झाला आणि तो विवाह प्रसंग, शिवधनुष्यापर्यंतचा प्रसंग कथन केला. मग तर आनंदाला पारावार नाही. ज्या सैनिकानं ते पत्र आणलं होतं, मिथिलेचे सैनिक होते आणि ते मुलीकडचे सैनिक होते, मुलीच्या गावातले. म्हणून मुलीच्या गावातल्या माणसानं सासरच्या घरचं घेऊ नये. आता उलट पद्धत निघाली, रांगत न्यायचं, सांगत आणायचं. घेऊ नये महाराज. हे सुद्धा मला रामरायाचं चरित्र या ठिकाणी शिकवतं. मिथिलेचे सेवक ज्या वेळेला अयोध्या नगरीमध्ये आले, जानकी म्हणजे नवरी आताची, बरं का. तर जानकीकडचे सेवक रामप्रभूच्या नगरीमध्ये आले, नवरदेवाच्या घरी. आल्याच्या नंतर नवरदेवाकडच्या लोकांनी, अयोध्येतल्या लोकांनी मिथिलेच्या सैनिकापुढे सप्रेम भेटीचा ढीग लावला होता. पण तरी सुद्धा एकही सेवक एकही भेट स्वीकारत नव्हते. त्यावेळेला राजा दशरथाला म्हणावं लागलं, सेवकांनो, अरे ही भीक नाही आहे, ही भेट आहे, हे स्वीकारा तुम्ही. सांगितलं, महाराज क्षमा चाहता हूं, हम कन्या पक्ष वाले लोग हैं, आम्ही मुलीच्या गावातली माणसं आहोत, आम्ही इथं देऊ शकतो, इथून नेण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. घेतलं नाही महाराज, एकही भेट स्वीकारली नाही. राजा दशरथाला ते पत्र पाठवलेलं. राजा दशरथाला आनंद झाला. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी
अतिशय प्रिय असणारी कैकेयी राणीच्या जवळ येऊन सांगितलं, कैकेयी माझा राम मात्र त्या ठिकाणी आता तुम्हाला घरामध्ये सून आणणारा. इतका आनंद झाला रामाचा विवाह. तीनही भाऊ भरत शत्रुघ्न, आपलं दोघही भाऊ भरत शत्रुघ्नजी आणि सर्व अयोध्येचा समाज निघाला. पूर्वीच्या काळी वरातीमध्ये बायका जात नव्हत्या, आता नाचायला लागल्या डीजे समोर. लग्नामध्ये काय नाचतात महाराज, अहो टाळी वाजवणारे जे असतात ना नाक्यावर, त्यांच्यात आणि ह्या डीजे पुढे नाचणाऱ्या बायांमध्ये काहीच फरक नाही राहिला महाराज. निघालय सर्व. कौशल्याने सांगितलं, माझा राम माझ्या नगरीमध्ये तो एक वियोगी महात्मा आला होता, त्यागी महात्मा, हिमालयात तप करणारा. त्यांना सांगितलं होतं की जेव्हा 13-14 वर्षाचं होईल ना, तेव्हा मात्र याला एक महात्मा घेऊन जाईल आणि जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचा विवाह लावून घेऊन येईल. तो प्रसंग आता नक्की घडलेला आहे. त्या महात्म्याच्या वचनावर विश्वास होता. निघाला सर्व समाज. व्याह्यानी व्याह्याशी कसं वागावं हे सुद्धा मला मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र शिकवतं. जनक नंदिनी जानकी सीता मातेचा पिता राजा जनक, इकडनं चक्रवर्ती सम्राट, सर्व समाजा समवेत ज्यावेळेला मिथिला नगरीच्या हद्दी, ज्याला आपण गावाची शिव म्हणतो, त्या शिवावरती आलेला आहे. राजा दशरथाला घेण्यासाठी ज्या वेळेला दोघही व्याही एकत्र आले, त्यावेळेला गळा भेट घेतली आणि चक्रवर्ती सम्राट त्या ठिकाणी राजा जनकासमोर नतमस्तक झाला. राजा जनकासमोर नतमस्तक झाला तेव्हा मात्र त्या ठिकाणी राजा जनकानं सांगितलं, महाराज तुम्ही हे काय करता, माझं दर्शन घेऊ नका म्हणे. मी तुमचं दर्शन घ्यायचं कारण तुम्ही मुलाचे पिता आहात, वराचे पिता आहात. सांगितलं नाही राजा, देणारा हा दाता असतो आणि घेणारा हा याचक असतो, म्हणजे भिकारी आहे म्हटले. आज मी तुझ्या दारामध्ये भिकारी म्हणून आलो आहे, तुझी कन्या मागण्यासाठी आलो आहे म्हणे. कन्या घेऊन देण्यासाठी तुझा अधिकार मोठा आहे. आताचा बाप देईल का नवरदेवाचा एवढा मान मुलीच्या बापाला? एवढ्याशा मानासाठी रुसून बसतात हो. 2 एकर जमीन असते आणि लग्न मंडपात गेलं की असं रुसून बसतं, असं रुसून बसतं. म्हणत असतं, माणसं म्हणतात, अहो पुढे चला दादा, तुम्ही नवरदेवाचे वडील आहात, चला पुढे, मना सन्मानासाठी पुढे चला. अजिबात येणार नाही. अरे बाबा काय झालं? मग म्हणत असतं, नवरदेवाचा बाप आहे मी, वर बाप आहे मी, वर बाप आहे. माणसं म्हणले, मग तुझंच नाव छापलेलं आहे पत्रिकेत, दुसरं नाही छापलं म्हणे. मग म्हणे काय येत नाही म्हणे, पहिल्या फेट्याचा मान मला नाही दिला. याच्यासाठी रुसणारी माणसं व्याह्यानी व्याह्याशी कसं वागावं याचं सुद्धा उत्तर आम्हाला रामायणामध्ये सापडतं. आणि म्हणून जीवनाची दिशा दाखवणारा हा ग्रंथ आहे. आणि पुढे मात्र त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये आगमन झालं. चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ आणि जनक राजा दोघंही बसलेले आहे. त्यावेळेला मुलाच्या बापालाही माहित नाही, मुलीच्याही बापाला माहित नाही. 2 महात्मे एकत्र आले. राजा जनकाचे कुलगुरु ऋषी शतानंदजी आणि चक्रवर्ती सम्राटाचे गुरु वशिष्ठजी दोघं एकत्रित आले. दोघांच्या चर्चा चालल्या. आता 2 महात्म्याच्या चर्चा काय असाव्यात आणि काय असतील. राजा ऋषी शतानंदजी गुरुदेव वशिष्ठजींना म्हणतात, गुरुदेवा आपलं वशिष्ठजी, जसं तुमच्याकडे अजून 3 राजकुमार शिल्लक आहेत, तसंच आमच्याकडे अजून 3 कन्या आहेत राजा जनकाच्या भावाला. आणि आमची अशी इच्छा आहे की या 3 कन्या या 3 राजकुमारांना देण्यात याव्या. उर्मिला लक्ष्मणाला, मांडवी भरताला आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नजीला. म्हणले काही हरकत नाही. मुलाच्या बापालाही ठाऊक नाही आणि मुलीच्या बापालाही ठाऊक नाही. संन्याशानं सोयरी जुळवली. आणि आताचे काही काही गिदड म्हणतात संन्याशानं सोयरी कित पडू नये. अरे का महात्म्यानं जुळवलेली सोयरी काय सामान्य राहील का? जुळवली महाराज सोयरी. आणि सोयरी जुळवल्याच्या नंतर त्या ठिकाणी
राजा दशरथाला गुरुदेव वशिष्ठजींनी सांगितलं, शतानंदजीने जनकाला सांगितलं. अशा प्रकारे चारही त्या कन्येचा विवाह त्या ठिकाणी थाटात संपन्न झाला. 1 दिवस 2 दिवस तिथेच जनक राजाच्या नगरीमध्ये थांबलेले आहेत. आणि जनकाच्या नगरीत थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा दशरथाची हिम्मत होईना जनकाला म्हणायची की आता आम्ही निघतो म्हणून. काय व्यायाने व्यायाचा आदर करावा महाराज, हे सुद्धा उत्तर आम्हाला रामायणामध्ये सापडतं. आताच सासरा काय म्हणाल, तुम्हाला समजतं का काही? जसे तुमची काम काज आहे तसं आमच्या घरी काही काम नाही का? एवढा दिवस कुठं राहत असता का? पण चक्रवर्ती सम्राटाची हिम्मत होईना गुरुदेवांना सांगितलं, गुरुदेवा जसा राजा जनक आहे तसा मी सुद्धा अयोध्येचा राजा आहे. राज्य सांभाळणं माझी जबाबदारी आहे. आता मात्र त्या ठिकाणी मला इथे जास्त दिवस थांबता येणार नाही आणि म्हणून तुम्ही बोला राजा जनकाला. तेव्हा गुरुदेव वशिष्ठजी शतानंदजी राजा जनकाला सांगतात, अरे शेवटी दशरथ सुद्धा एक राजा आहे, त्याला सुद्धा राज्य सांभाळायचं आहे, राज्य कारभार बघायचा आहे. किती दिवस इथं थांबणार? मग जाहीर झालं, उद्या सकाळी जनक नंदिनी जानकी सीता मातेची विदाई होणार आहे. ज्या वेळेला जानकीची विदाई होणार आहे, अर्थात तिला वाटी लावायचं आहे, ही चर्चा ज्या वेळेला मिथिला नगरीमध्ये पसरली तर दगडाच्या मूर्त्यासारखी माणसं दिसू लागली. कारण आज जगन्माता मिथिला नगर सोडून अयोध्या भूमीकडे प्रस्थान करणार होती. काय सामान्य कन्या होती का जानकी आदिशक्ती? आणि म्हणून लेकर आईला दूधपान करत नव्हती, वासर गाईला सोडली तर वासर ही दूध पित नव्हती. जनक नंदिनी जानकी सीता मातेनं पक्षी पाळले होते, पशु पक्ष्यांची खूप आवड होती. पोपट पक्षी तर ते पिंजरातले पोपट सुद्धा फडफड करू लागले, तडफडू लागले जानकी सोबत जाण्यासाठी. सुनैना माता हे जानकीच्या मातेचं आईचं नाव होतं. सीतेच्या आईचं नाव सुनैना माता. सुनैना मातेनं म्हणावं, बाबांनो या पक्ष्यांना ठेवू नका रे. सीता गेली ना तर हे पक्षी तडफडून आपला जीव सोडून देतील बाबांनो. का? तर सीता मातेनं तेवढा जीव त्या पक्ष्यांना लावलेला होता. त्या पक्ष्यांशी वार्तालाप करावा. आणि मग मात्र जिच्या जाण्यानं जर पशु पक्षी एवढे दुःखी होतात तर तिच्या मात्या पित्यांची काय अवस्था झाली असेल महाराज. चारही पालख्या सज्ज झाल्या. सर्वात पुढे सीतेला दंडवत प्रणाम केला. माँ निघाले मी, माझी काळजी करू नकोस, सुखी राहा बेटा, माझी काळजी करू नकोस माते. पण 4 दिवस झाले माझ्या पित्यानं काही खाल्लं नाही, त्याची काळजी घे. दुसऱ्या पालखी जवळ मांडवीच्या तिचाही हाच वार्तालाप, माझी काळजी करू नको माते. आईने म्हणावं, सुखी राहा बेटा, माझी काळजी करू नको, बाबांची काळजी घे. उर्मिले जवळ यावं आणि सीतेजवळ आल्याच्या नंतर काय बोलावं. राजा जनक हा सर्व प्रसंग चाललेला असताना दगडाच्या मूर्तीसारखी माणसं झाली. सर्व समाज रडू लागला आणि राजा जनक समोर येत नाही. कन्येकडं महलातल्या खांबाला कवटाळून ढसा रडू लागला, डोकं बडवून घेऊ लागला. मुलीच्या विरहाचं दुःख फार कठीण आहे. जेव्हा सीता मातेच्या जवळ सुनैना माता येतात, हंबरडा फुडला. सीता वो तो धरा की बेटी थी, जनक ने पाली हुई थी, जनकानं तिचं पालन पोषण केलं होतं. कोण होतं सीता मातेला? सीता बेटा निघालीस? हो माते. सुखी राहा बेटा, माझी काळजी करू नकोस. आई बस बाबांची काळजी घे, माझ्या पित्याला दुःख व्यक्त करायला कुणी नाही आहे आई. त्यावेळेला सुनैना मातेनं जानकीला दिलेले संस्कार आताच्या ज्या जास्त शिकलेल्या आया मुलींना शिकवतात ना,
विभक्त कुटुंब पद्धती तुम्हा सांगते, वेगळं निघा वेगळं निघूनी संसार बघा. ही शिकवण ज्या माता मौल्या देतात ना, त्यांनी जरा आदर्श घ्या. सुनैना मातेनं सांगितलं, जानकी निघालीस बेटा तू, पण लक्षात ठेव जानकी, जीवन हे ऊन सावलीचा खेळ आहे बेटा. जीवनामध्ये कधी कधी दुःखाचे डोंगर कोसळतात. किती मोठा दुःखाचा डोंगर जीवनामध्ये कोसळला ना बेटा, तर तुझे अश्रू उंबरठ्याच्या बाहेर जाता कामा नये, एवढीच तुला माझी शिकवण आहे. त्या घराची इज्जत तुझ्या हातामध्ये आहे, रघुकुलाची इज्जत तुझ्या हातामध्ये आहे. तुला कितीही मोठं दुःख झालं जीवनामध्ये, तर घराचा दरवाजा बंद करायचा, आतमध्ये रडत बसायचं, पण त्या उंबरठ्याच्या बाहेर तुझं अश्रू जाता कामा नये. ही शिकवण जानकीच्या मातेनं दिलेली होती. हा आदर्श आजच्या माता मौल्यांनी घेतला पाहिजे. आणि मुलींना आईला काय शिकावं, लग्नाला ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर मुलगी सासरला जाते तेव्हा त्या मुलीला काय शिकवण द्यावी. आताच्या बाया, बेटा तू काळजी करू नकोस, तुला जर सासरी काही अडचण आली ना तू टेन्शन घेऊ नकोस. कुणी एक शब्द जरी तुला उलट बोलला ना, फक्त तू एक मेसेज कर, एका मेसेज मध्ये 16 माणसं तुला वेगळं काढून घ्यायला देणार आहे. काळजी करू नको, असं वागणाऱ्यांना नरक सुद्धा स्वीकारणार नाही. जी शिकवण तुम्ही तुमच्या मुलीला देणार आहे त्याच्या 10 पट जर वाईट शिकवण दिली की त्याच्यापेक्षाही 10 पट वाईट तुमच्या सोबत तुमची सून वागणार आहे. याचा विचार आधी करावा. आणि म्हणून निघाले, त्या 4ही पालख्या निघाल्या. अयोध्या भूमीमध्ये आल्यानंतर कौसल्या मातेला किती आनंद झाला. एकाच्या लग्नाची वार्ता समजली होती, पण 4ही पुत्रांच्या वधू 4 सुना घरामध्ये आल्यानंतर त्या माऊल्यांना किती आनंद झाला असेल. आणि ते काय सामान्य होत्या का, राजराण्या होत्या. एवढा आनंद झाला, एवढा आनंद महाराज, त्या आनंदाला पारावार नाही. अतिशय आनंद, आनंदी आनंद आहे. बघा, जीवन दुःख सावलीचा खेळ आहे. एकीकडे सुख तर एकीकडे दुःख. एक आहे, एक कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही, आणि याचं नाव जीवन आहे. अयोध्या नगरीमध्ये एवढा आनंद आहे आणि मिथिला नगरीमध्ये दुःखाचं वातावरण आहे. राजा जनकानं सीता माते सोबत मोठमोठे गज अर्थात हत्ती पाठवले होते. तर अयोध्येत आल्यानंतर मिथिलेचे हत्ती अयोध्येतलं गवत सुद्धा खात नव्हते. 8 दिवस लोटले. राजा दशरथानं पत्र पाठवलं, महाराज जनक जी, मिथिला नरेश महाराज जनक जी, आपको मेरा सादर प्रणाम है. आपने दहेज में भेजे हुए हत्ती अयोध्या का घास नहीं खाते, तो चिंता इस बात की, तुम्ही हुंड्यामध्ये जे दिलेले हत्ती आहेत ते अयोध्येचं गवत खात नाही, तर काळजी ह्या गोष्टीची वाटते बाबा, यांनी जर गवत खाल्लं नाही तर हे जिवंत राहणार नाही, हे परत घेऊन जा. त्यावेळेला हे पत्र राजा जनकाला पाठवलं. जनकानं ते पत्र वाचलं तर राजा जनकानं उलट उत्तर पाठवलं, सांगितलं, महाराज जी की जय हो. महाराज, सीतेसोबत पाठवलेली हत्ती गवत खात नाही ना, मुलीला दिलेलं कधी परत घ्यायचं नसतं. ते हत्ती गवत खात नाही, मुलीला दिलेल्या वस्तू कधी परत घ्यायच्या नसतात. आणि म्हणून त्या ठिकाणी ते हत्ती जोपर्यंत जीवन जगतील तोपर्यंत त्यांचं खाद्य मिथिला नगरीहून पोचवण्यात येईल, ते परत नाही घेणार. आणि पुरवलं ते. मग व्याह्यांनी व्याह्याशी कसं वागावं, माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांशी कसं वागावं, याचं सुद्धा उत्तर आम्हाला रामायणामध्ये सापडतं. आणि म्हणून तर ही कथा दिव्य कथा आहे. या कथेचं नावच, या कथेचे नायक, ही कथा ज्यांची आहे त्यांचं नावच मर्यादा पुरुषोत्तम आहे, जिथं कुणीच मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. एक दिवसची घटना. 4ही सुना, 4ही सासरे, काही एक सासरा. हा, तुम्ही खुशाल गप्प बसता, आम्ही जे म्हणलं मस्त माना हलवता. तुम्ही येडे आहात का?
हलवा बरं माना. इडे आहेत का आता? कशा नाही म्हणल्या तर बघा, चारही सुना, चारही पुत्र, 4 वधू, 4 वर, राज दरबार भरलेला आहे. आणि तो राज दरबार संपला. चक्रवर्ती सम्राटानं आरशामध्ये पाहिलं तर राजाला राजाचा मुकुट वाकडा झालेला दिसला. तो मुकुट वाकडा झालेला दिसला. राजाने ठरवलं आता मात्र राज्यकारभार ज्येष्ठ पुत्र रामाला सोपून द्यावा आणि आपण अरण्यामध्ये तपश्चर्येसाठी निघून जावं. आता राजभोग, संसाराचा उपभोग घेतला. इथून पुढे मात्र राहिलेलं आयुष्य देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी. निघाले. ठरवलं राज्यकारभार ज्येष्ठ पुत्राच्या स्वाधीन करायचा. केस वाकडा झालेला दिसला, मुकुट वाकडा झालेला दिसला, अर्थात कानाजवळची केस त्या ठिकाणी पांढरे दिसली, सफेद केस. केस पांढरी व्हायला लागली. मुलांच्या स्वाधीन राज्य कारभार द्यावा आणि आपण आपलं राम नामाच्या चिंतनात, भगवान दत्तात्रयाच्या चिंतनामध्ये मग्न राहावं, हे आम्हाला प्रभूचं चरित्र शिकवतं. उतार वयामध्ये प्रापंचिक जीवानं कसं वागावं आणि काय करावं याचंही उत्तर रामायणामध्ये आहे. पांढरा केस पाहिला आणि ठरवलं आता आपण राज्य करायचं नाही, मुलाच्या स्वाधीन करायचं. आता केस पांढरा झाला म्हणा होता, 12 वर्षाच्या लेकराची केस पांढरे होऊ लागले. आता खाद्य तसं राहिलं नाही. पूर्वीच्या काळी काय खाद्य असायचं महाराज? गावरान सेंद्रिय शेती असायची, रसायन नव्हतं. आता सर्व रसायन. तुमच्याकडे तरी बरं आहे, आमच्याकडे तर विचारूच नका. बघा, राजाने ठरवलं. पण ही बातमी राजानं आपल्या प्रिय राणीला फक्त कैकईला सांगितली. सांगितलं कैकई? नाही सांगितली, नाही सांगितली. आम्ही काही सांगावं तुम्ही काही ऐकावं का? तर बघा, ही बातमी राजानं गुरुदेव वशिष्ठजीला सांगितली. मालकानं सर्वच गोष्टी पत्नीला सांगू नये, कारण ही जात कधीच गप राहत नाही, लगेच चर्चा फोडत असते. आणि म्हणून पत्नीला सुद्धा सांगितलं नाही. तीनही राण्यांना सांगितलं नाही. गुरुदेव वशिष्ठजीकडे गेले आणि सांगितलं, गुरुदेवा माझी अशी इच्छा आहे, आता मी राजवैभव भोगलं, पण आता मात्र त्या ठिकाणी मी अरण्यात जाऊन तपश्चर्या करावी आणि हा राजकारभार ज्येष्ठ पुत्राच्या स्वाधीन, रामाच्या हाती स्वाधीन करावा. राम राज्यावर बसावा, राजगादीवर. त्यावेळेला वशिष्ठजी म्हणतात, अरे राजा, राम राजा व्हावा हे तुला वाटतं यात काय नवल आहे, पण जो रामाचा दुश्मन असेल ना त्याला सुद्धा वाटतं राम राजाच व्हावा, राजा रामच व्हावा. सर्वांची इच्छा आहे. आणि मग मात्र म्हटले, गुरुदेवा आम्हाला मुहूर्त सांगा. राज्याभिषेकाचा मुहूर्त सांगितला. राजा, अरे रामासाठी मुहूर्त काढायची गरज नाही. ज्या दिवशी राम राज्य सिंहासनावर बसेल तोच मुहूर्त असेल. 22 जानेवारी पेक्षा कोणता मुहूर्त मोठा असू शकतो माई बाप हो? ज्या 22 जानेवारीला रामलला टेंट मधून महलामध्ये विराजमान झाले, आता तेव्हाचा मुहूर्त, तेव्हा तो मुहूर्त ज्या दिवशी राम राजगादीवर बसेल तोच मुहूर्त असेल. आणि म्हणून तो मुहूर्त निवडण्यात आला. सांगितलं, उद्या राम प्रभूचा राज्य अभिषेक आहे आणि सर्व नगर सजवण्यात आलं, सुशोभित करण्यात आलं. मंगलवाद्ये वाजू लागली आणि ती मंगलवाद्य जशी वाजू लागली, नगर सुशोभित केलेलं आहे. तेवढ्यामध्ये ही वाकड्या स्वभावाची मंथरा, तुम्हाला काय वाटतं? तेव्हाच मंथरा होती, आता मंथरा नाही का? राम राज्यात मंथरा होती, आता मंथरा नाही का?
आता तुमच्या गावात नसल तो भाग फार वेगळा, तुम्ही अशा संतांच्या सान्निध्यात आहात म्हणून. पण आमच्या जिल्ह्यामध्ये असं एकही गाव सापडत नाही की त्या गावात एकही मंथरा राहत नाही. बाया म्हणायच्या स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत असतं. आणि म्हणून मंथरेनं पाहिलं, हे मंगलवाद्य वाजू लागली, अयोध्या सुशोभित केलेली आहे. त्यावेळेला मंथरा बाहेर आली. मंथरेनं पाहिलं, देख मंथरा नगर बनावा, मंगल मंजुल बात बजावा. तिने पाहिलं, नगर सजवलेलं आहे, मंगल वाद्य वाजत आहे. त्यावेळेला तिने विचार केला, एवढा सर्व सुंदर असा कार्यक्रम चालला, मला कसं माहिती नाही. काठी टेकत 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 निघाली पुढे. विचारलं 2-4 सेवकांना, का रे कशासाठी नगर सजवलं, कशासाठी एवढा खटाटोप चालला. सैनिकांनी सांगितलं, तुला माहिती नाही का, अगं रामचंद्र ज्येष्ठ राजकुमार राजगादीवर बसणार आहे, हे तुला माहिती नाही. राजगादीवर बसणार आहे. काठी टेकत 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 निघाली कैकईच्या महलामध्ये. तिला सहन झालं नाही. कैकईकडे आली, म्हटली, कैकई काय झालं ग तुला. म्हणे, अगं तुला काय माहिती आहे का, जसा राम राजकुमार आहे तसा भरत सुद्धा राजकुमार आहे. कैकईनं उद्गार काढले. कैकईनं सांगितलं, माझ्या रामाच्या बाबतीत जर एक शब्द बोलशील ना, तुझी जीभ कापून हातावर ठेवेल. एक शब्द सुद्धा माझ्या रामाच्या बद्दल बोलायचा नाही. मंथरेनं विचार केलं, तुला कसं फोडावं. माणसं फोडायला काय काय लय पटाय, तुला काय करावं म्हणजे हिच्या मनात असा द्वेष निर्माण होईल. तेव्हा शेवटी राम सुद्धा राजकुमार आहे, तसा भरतही राजकुमार आहे. तुला माहिती आहे का, अगं त्या दोघांचं ठरलेलं आहे, कौशल्याचं आणि रामाचं. रामाला राजगादीवर बसवणार आहे, तो राजकुमार राजगादीवर बसेल. आणि मग तुला कौशल्याची आणि भरताला रामाची सेवा करावी लागेल. कैकई म्हणते, याच्यापेक्षा दुसरा सौभाग्य काय असू शकेल. मंथरेनं विचार केला, हिला कशी अक्कल नाही म्हणले, हिचं कसं डोकं बंद पडलं, हिला कसं शिकवावं. तेव्हा तिनं मूर्छा येण्याचं नाटक केलं, चक्कर येण्याचं नाटक. जशी धाड दिशी खाली पडली तशी कैकई धावली, धावत गेली. मंथरा मंथरा, अगं काय झालं तुला, का पडलीस तू. जसं मंथरेला जवळ घेतलं तसा मंथरेचा विकल्प कैकईमध्ये प्रवेश करता झाला. आणि तेवढ्यात कैकईची बुद्धी बदलली. आणि म्हणून दुर्जनाचा संग नको देवा, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. जसा स्पर्श झाला तो स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी कैकई म्हणते, बोल मंथरा काय झालं तुला, तू काळजी करू नकोस. तू म्हणशील तर मी विहिरीत उडी मारायला तयार आहे, आणि तू जर म्हटली तर मी आता फाशी घेते, पण सांग काय करायचं. बुद्धीत बदल झाला. म्हणून संग चांगला असावा, संगत चांगली असावी. दुर्जनाच्या संगतीमध्ये माणूस दुर्जन होत असतो. सज्जनाच्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनाचं सोनं मुळीच होत नाही, पण त्याच्या जीवनाचा परीस झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बोल काय करू मी. आणि कैकई ही अयोध्येतली नव्हती, कारण अयोध्येतल्या कोणत्याच व्यक्तीच्या मनामध्ये रामप्रभू विषयी थोडं सुद्धा त्या ठिकाणी शंका नव्हती, थोडाही द्वेष नव्हता. कैकई ही बाहेरून आली, आपलं मंथरा ही बाहेरून आलेली होती. तर बघा, कैकई ही सरळ स्वभावाची होती. आणि ती सरळ स्वभावाची असल्या कारणानं तिला वेळोवेळी सावध करण्यासाठी ही तिरड्या स्वभावाची, वाकड्या स्वभावाची मंथरा ही हुंड्यामध्ये दासी म्हणून दिली होती कैकई सोबत. कैकईच्या पित्यानं वेळोवेळी सावध करण्यासाठी. कैकई म्हणजे कोण आहे तर बघा, कैकई देशाचा राजा कैकई, त्या कैकईची कन्या कैकई, तोच कैकई देश म्हणजे आजचं काश्मीर आहे. आजही बघा काश्मीरची लोक किती सुंदर आहेत. काय सौंदर्य होतं कैकईचं.
चक्रवर्ती आणि एवढी शूरवीर राणी होती, फक्त सुंदरच नव्हती तर शूरवीर सुद्धा असावी. किती शूरवीर होती. राजा दशरथ एक बघा, ज्या वेळेला युद्ध करत होते, युद्धामध्ये युद्धाचं सारथ्य कैकेयीनं केलं होतं. युद्धाचं सारथ्य केलं आणि ते सारथ्य करत असताना त्या ठिकाणी राजा दशरथाच्या रथाचं चाक गळून पडलं. त्यावेळेला कैकेयीनं आपला उजवा हात, तो आख असतो ना गाडीचा, त्याला चाक लावतात मधला दांडा, तर त्या ठिकाणी त्या मधल्या त्या दांडीला स्वतःचा हात लावला त्या दांडीच्या ठिकाणी आणि ते चाक स्वतःच्या हातावर घेतलं होतं. कैकेयीनं रथ उचलला होता. एवढी शूर पराक्रमी होती. का तर तिला सुद्धा साधून दिलेला उशाप होता, शाप होता. कैकेयीला एका लहान असताना, कैकेयी लहान होती, बाल्य अवस्थेमध्ये असताना रंगपंचमीचा सण होता आणि तिथे तिच्या पित्याच्या काश्मीरमध्ये एक तेव्हाचा तो कैकेयी देश, एक महात्मा आलेले होते, झोपलेले होते, पायी तीर्थयात्रा करणारे, थकलेले असताना, झोपेत असताना कैकेयी लहान लेकरांसमवेत गेली, कोळशाचं काळं घेतलं आणि काळं घेऊन त्या महात्म्याच्या तोंडाला फासलं तिनं. महात्म्याला जाग आली. जशी जाग आली त्यावेळेला त्या महात्म्यानं शाप दिला, मेरे मुख को काला लगाने वाला कौन है, किसमें इतनी हिम्मत है. माझ्या मुखाला तोंडाला कुणी का, ए बाळांनो पळा, माझ्या मुखाला काळं लावणार कोण आहे. ज्यानं कुणी माझ्या मुखाला काळं लावलं, अरे का साधूच्या तोंडाला काळं फासताना लाज वाटली नाही. त्यावेळेला त्या महात्म्यानं शाप दिला, माझ्या मुखाला काळं लावलं ते धू निघेल, पण ज्यानं कुणी काळं लावलं असेल त्याला माझा शाप आहे, चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच्या तोंडाचं काळं कधी निघणार नाही. आणि तो त्या साधून दिला शाप. कैकेयीनं ऐकलं, धावत गेली, बाबा हे क्या किया है आपने, हे तुम्ही काय केलं बाबा. शाप दिला, मी तर एक अज्ञानी लेकरू आहे, पण तुम्ही शाप दिला. सांगितलं ठीक आहे, माझा शाप आहे, पण तसा मी उशाप सुद्धा या ठिकाणी देतो. तुझ्या तोंडाला काळं लागलं बेटा, पण मी माझा श्राप मागे घेऊ शकत नाही, पण मी तुला उशाप देतो. ज्या वेळेला तुझ्यावर धर्म संकट येईल, जेव्हा तुझ्यावर संकट येईल, तेव्हा तुझा उजवा हात वज्रा समान होईल. हा तुला माझा उशाप आहे, आशीर्वाद आहे, जा म्हटले. आणि त्यावेळेला जेव्हा तिनं तो रथाला त्या हाताचा आधार दिला होता, तेव्हा तो तिचा हात वज्रा समान बनला होता. जी सामान्य आहे का भारतीय नार. नहीं युद्ध से पीछे हटेगी, नहीं युद्ध से पीछे हटेगी, कुर्बानी दे जान की बेटी हिंदुस्तान की, ये बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, ये बेटी हिंदुस्तान की, नहीं युद्ध से पीछे हटेगी,
आमच्या नारी शक्तीचा होता. काय आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुप कर दुश्मन भाग न पाएगा. हिंदू धर्म की रक्षा करने, मातृभूमि की रक्षा करने अपने मन में ठान ली. बेटी हिंदुस्तान की है, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की है, बेटी हिंदुस्तान की. हा अजेंडा आमच्या नारी शक्तीचा होता. बघा हा अजेंडा होता. स्वतःचा पती गेल्यानंतर तासभर देखील जिला रडता आलं नाही. एका तासामध्ये सीमेच्या बाहेर इंग्रजाचं सैन्य उभं होतं. अशी नारी शक्ती या भूतलावर होऊन गेली. एक नारी शक्ती हजारो विधर्मी किदणांना पळो का सळो करणारी. नाव तिचं महाराणी लक्ष्मीबाई. स्वतःचा पती गेल्यानंतर घरामध्ये रडता आलं नाही तर काय केलं. पुत्र पाठीशी ढाला हाताशी, पुत्र पाठीशी ढाला हाताशी, कमरेला तलवार. स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार, भारताचे निशान आम्ही नाही सोडणार. पुत्र पाठीशी ढाला हाताशी, पुत्र पाठीशी ढाला हाताशी, कमरेला तलवार. भारताचे निशान नाही सोडणार, स्वातंत्र्याचे निशान नाही सोडणार. अजेंडा आमच्या नारी शक्तीचा होता. काय आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुप कर दुश्मन भाग न पाएगा. मातृभूमि की रक्षा करने अपने मन में ठान ली. बेटी हिंदुस्तान की नहीं युद्ध से पीछे हटेगी. नाही हटल्या महाराज. स्वतःचा पती गेला. गंगाधर रावांचं ज्या वेळेला निधन झालं तर झाशीची राणी एका तासामध्ये पतीचं प्रेत घरात पडलेलं आहे आणि झाशीला त्या ठिकाणी इंग्रजांनी वेढा घातलेला आहे. त्यावेळेला आमची झाशीची राणी लक्ष्मीबाई घरामध्ये रडत बसल्या नाही. कारण आपल्या पतीला दिलेलं वचन होतं. गंगाधर रावांना सांगितलं होतं, राजे काही झालं तरी जोपर्यंत या देहामध्ये शेवटचा श्वास आहे, गंगाधर रावांचं मंगळसूत्र काळे मणी जोपर्यंत या देहावर आहे तोपर्यंत तुम्हाला माझं वचन आहे, झाशीच्या सिंहासनाला धक्का सुद्धा लागू देणार नाही. झाशीचं सिंहासन म्हणजे माझ्या मालकाचा श्वास आहे, माझ्या मालकाचा आत्मसन्मान आहे. आणि त्या मालकाच्या आत्मसन्मानासाठी, मां भारतीच्या संरक्षणासाठी स्वतःच्या पतीचं प्रेत घरामध्ये आहे तरी सुद्धा पाठीशी पुत्र बांधला, कमरेला तलवार आणि स्वातंत्र्याची निशान ही अशीच राहावी धावत निघालेले आहे. त्या नगरीच्या बाहेर, झाशीच्या बाहेर युद्ध करावं लागलं, रणांगणामध्ये लढावं लागलं. त्या झाशीच्या राणीच्या वंशज आम्ही आहोत, अहिल्याबाई होळकरांच्या वंशज आम्ही आहोत. आणि आम्ही क्षणभंगूर प्रेमासाठी तुम्ही पळून जाता, लाज वाटली पाहिजे. परत म्हणता माझ्यावर फार प्रेम आहे त्याचं. किती दिवस आहे? ज्यांचे लग्न झाले त्यांना विचारा, नव्याचे 9 दिवस. वर्ष संपलं, प्रेम कमी झालं, झाला घटस्फोट. इधर ना उधर बीच में आधार, अब कहा जाऊ, अशी परिस्थिती होते. आणि अशी परिस्थिती होऊ नये म्हणून मुलींच्या हातामध्ये जनकनंदिनी जानकी सीता मातेचं दिव्य चरित्र आम्ही दिलं पाहिजे, झाशीच्या राणीचा दिव्य संघर्ष आम्ही दिला पाहिजे, राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचा दिव्य संघर्ष आम्ही हा दिलाच पाहिजे. काही चरित्र आहे आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलींचं. या मातृभूमीच्या रक्षणासाठी, आई बहिणीच्या भालावरचं कुंकू सुरक्षित राहण्यासाठी
नाकातली नथ, डोक्याची शेंडी, पुरुषांच्या मंदिरावरचा कळस, गावातली दारातली तुळस सुरक्षित राहावी, हिंदूची माई बहीण सुरक्षित राहावी, आमच्या विश्वमाता गाय, आमची गौ माता सुरक्षित राहावी, याच्यासाठी उभ्या जीवनाचं समर्पण केलं. कोणतं सुख ऐश्वर्य आमच्या जिजामाऊलीनं उपभोगलं महाराज. संसाराचं कोणतं सुख घेतलं. स्वतःचा जन्मदाता बाप कुंकवाचा काळ बनून मागे लागला होता जिजाऊ माऊलीच्या. पण त्यावेळेला जसं पुढे प्रसंग आहे, कौसल्या माता म्हणतात एकीकडे धर्म आहे, एकीकडे पुत्र आहे. राघवा तुला वनवासात जा म्हणावं तर माझी ममता आडवी येते बाळा, आणि नको जाऊ म्हणावं तर धर्म आडवा येतो बाळा. आणि म्हणून मला माझ्या ममतेपेक्षा मला माझा धर्म महत्वाचा आहे. तसं राष्ट्रमाता जिजाऊ माऊली म्हणतात पित्यासोबत युद्ध करावं तर माया आडवी येते, आणि नाही युद्ध करावं तर धर्म धोक्यात जाईल. विचार नाही केला महाराज जिजाऊ माऊलीनं. लढल्या रणांगणामध्ये, कारण सामान्य नार नव्हतीच, ती नार होती. आई या महाराष्ट्राचं कुलदैवत आई जगदंबा तुळजा भवानीचा अंश होता. तो सामान्य नव्हती महाराज. ज्या ज्या घरामध्ये थोर वीर पुरुष जन्माला येतात ना, त्या माता पित्यांना काही त्रास असतो महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. एखाद्यानं त्या कार्यामध्ये गालबोट लावलं की त्या माता पित्यांना खाली बघावं लागतं, आणि गालबोट जरी लावलं तरी सुद्धा दगडासारखं काळीच करून त्यांना जीवन जगावं लागतं. पावलो पावली रडावं लागतं. आणि म्हणून कर्त्या पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, आईच्या रूपानं, बहिणीच्या रूपानं, पत्नीच्या रूपानं. म्हणून नार ही सामान्य नाही आहे. भारतीय नार, तिला काही नसू द्या, तिच्या मालकानं तिला कितीही मारहाण करू द्या, कधी नीट साडी चोळी आणली नसेल, मारहाण केली असेल, दारू पिऊन आला असेल, पण तरी सुद्धा